ओबीसीच्या आरक्षणाच्या याच्यामध्ये मी खरं म्हणजे मला याच्यात राजकारण करायचं नव्हतं, पण काही लोक काही झालं की मागच्या सरकारवर टाकतात. तेव्हा आमच्या सरकारच्या काळामध्ये ऑर्डिनन्स काढून कोर्टाने तो ॲक्सेप्ट केला आणि या सरकारला 13/12/2019ला जो आदेश दिला तो 15 महिने न पाळल्यामुळे या सरकारने, आणि करायचं काय होतं, फक्त राज्य मागासवर्ग आयोग गठीत करून एम्पिरिकल डाटा आम्ही कोलेक्ट करतोय किंवा कलेक्ट करतोय एवढं जरी सांगितलं असतं तरी कोर्टाने आदेश दिला नसता. तर मला जाणीवपूर्वक याच्यामध्ये या आदेशातले काही पार्ट वाचून दाखवायचे, ज्याच्यामध्ये आपण बघा 13/12/2019ला माननीय सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलंय. त्यांनी असं म्हटलंय, इफ नो जस्टिफिकेशन कॅन बी ऑफर्ड द स्टेट गव्हर्नमेंट शॅल टेक corrective measures to ensure that the dictum of the Constitution bench of Supreme Court is complied with in its letter and spirit before next date of hearing and report compliance in that regard. म्हणजे काय म्हटलं तर कृष्णमूर्तीच्या जजमेंटमध्ये जी प्रोसेस सांगितली आहे ती पूर्ण करून आम्हाला पुढच्या डेटला सांगा. म्हणजे ते काय कोर्टाला समजत नाही का की लगेच ही काही होऊ शकत नाही. त्याचा अर्थच एवढा आहे की कृष्णमूर्तींच्या जजमेंटमध्ये जो मी पॅराग्राफ सांगितला 48 त्याच्या कन्क्लुजन 3 मध्ये सांगितल्याप्रमाणे एम्पिरिकल डाटा तयार करण्याकरता राज्य मागासवर्ग आयोगाचं गठन करणं एवढंच अपेक्षित या ठिकाणी आहे. पण हे आपण 15 महिने केलं नाही. आणि आपण जो काही 4-2 मी 2 म्हणालो ते 4-2ला ॲफिडेव्हिट सादर केला आहे आणि निर्णय 4-3चा आहे. त्याचे ॲफिडेव्हिट आपण सादर केला आहे. त्याच्यामध्ये आपण प्लेनली कन्सिडर्ड दॅट रिझर्वेशन एक्सीड्स 50%, म्हणजे आपण मान्य करून टाकलं की अहो आमचं आहे 50%च्या वर, पण कुठलंही जस्टिफिकेशन खालचं वरचं काहीच दिलं नाही. आणि त्यानंतर 15 महिन्यानंतर सुप्रीम कोर्टाला यांनी ज्यावेळेस तारीख मागितली तेव्हा सुप्रीम कोर्ट काय म्हणताय, वी देअरफोर फेल टू अंडरस्टँड ॲज टू वाय द स्टेट गव्हर्नमेंट वॉन्ट्स फर्दर हिअरिंग of the matter on such flimsy and specious ground to observe sobriety, we say no more. इतकं स्पष्टपणे आणि हे करून सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी हे आरक्षण स्थगित केलेलं आहे. आता आमची मागणी एवढीच आहे, अजूनही वेळ गेलेली नाहीये. किमान 50%तल्या आतलं जे आहे हे आरक्षण तर आपण तात्काळ रिस्टोर करू शकतो. त्या दृष्टीनं आता तरी विना विलंब राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोग तयार करावा आणि डेटा एम्पिरिकल डेटा हा कलेक्ट करण्याकरता सुरुवात करावी. आमच्या काळामध्ये आम्ही कोर्टाला हेही सांगितलं होतं की जो एससीसीचा सर्वे आहे तो सर्वे आमच्याकडे आहे, पण तो बायफर्केटेड नाही आहे. म्हणजे राज्यांना तो सर्वे देताना तो बायफर्केट करून दिला नाही आणि तो जुन्याच केंद्रातल्या सरकारचा 2011 सालचा निर्णय आहे, पण त्याच्यावर आधारितही एम्पिरिकल डाटा तयार होऊ शकतो. त्याचं बायफर्केशन केलं तरी एम्पिरिकल डाटा तयार होतो. आपण ते 3-4-5 महिन्यात, 3 महिन्यात, 2 महिन्यात, जास्त स्टाफ लागला तर 2 महिन्यात आपण त्याचं बायफर्केशन करू शकतो. किंवा एम्पिरिकल डाटा तयार करण्याकरता आपण जर चांगल्या काही संस्था नेमल्या तर प्रत्येक जिल्ह्यातल्या शाळांमध्ये विद्यार्थी किती, त्यातले ओबीसी किती, वेगवेगळ्या पद्धतीने हा सायंटिफिक डाटा तयार करायचा, ही जनगणना करायची नाहीये. त्यामुळे हे जर राज्य सरकारने केलं तर मला असं वाटतं आत्ता फॉर्च्युनेटली सगळ्या निवडणुका पुढे गेल्या. नजीकच्या भविष्यामध्ये कोरोनामुळे निवडणुका होतील असं वाटत नाहीये. त्यामुळे ह्या मधल्या काळात ही कारवाई जर राज्य सरकारने केली तर किमान 50%च्या आतलं ओबीसीचं आरक्षण हे बहाल करता येईल. 50%च्या वर ज्या जिल्ह्यांमध्ये गेलाय ते उर्वरित, म्हणजे याच्यामध्ये विशेष प्रॉब्लेम जो येईल तो नंदुरबारला येईल, त्याच्यानंतर पालघरला येईल आणि हा यवतमाळला काही प्रमाणात येईल, पूर्ण नाही येणार, पण या 2 ठिकाणी तर, आणि सगळ्यात जास्त नंदुरबारला येईल.
त्याच्या संदर्भात वेगळा विचार करून त्यातनं ओबीसीला न्याय कसा द्यायचा हा तिथे मार्ग काढला जाऊ शकतो. पण किमान इतरत्र मात्र सगळीकडे ओबीसी आरक्षण हे पुनर्स्थापित होईल, हे तात्काळ सरकारने केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. सर, तुम्ही जो ऑर्डिनन्स काढला होता ज्यावेळेस